नमस्कार मित्रांनो. धीरेंद्र शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हे संस्थापक श्याम मानव यांना एक खुलं आव्हान दिलं आणि त्यांनी सांगितलं की मैं यहाँ नागपुर में हूँ और तुम्हारा जो भी दावा है मैं खोड के दिखाता हूँ असं चॅलेंज दिलं आणि तुम्ही नागपूरला या हे त्यांनी खुलं आव्हान दिलेलं. मित्रांनो, 10 जानेवारी 2023ला एक 30 लाख रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं. कोणी? तर त्या समितीचे श्याम मानव यांनी त्यासाठी बक्षीस ठेवलं होतं. पण बाबा त्यावेळेस पळून गेले होते मित्रांनो. पण आता बी त्यांनी काही शर्त ठेवलेले आहेत. श्याम मानव यांनी काही शर्ती ठेवलेल्या आहेत मित्रांनो, आणि त्या शर्त अशा आहे की मी 10 लोकांचे नावं एका लिफाफ्यामध्ये ठेवेल. तुम्ही आधार कार्डनुसार त्यांच्या जन्मतारखी, पूर्ण नाव, पत्ता, वय हे सांगायचं. ह्या अशा अटी त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि या अटी आता धीरेंद्र शास्त्री स्वीकारतात किंवा नाही स्वीकारतात आणि याच्यात कोणाची हार जीत होते हे सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार मित्रांनो. कारण अंधश्रद्धा निर्मूलन समिती नेहमी या बाबाच्या विरोधात आहे आणि आता धीरेंद्र शास्त्रींनी खुद संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांना असं चॅलेंज दिलं, मी 5 दिवस या तुमच्या नागपूर शहरामध्ये, शहर तुम्हारा है, राज्य तुम्हारा है और मैं 30 तारीख तक यहाँ पे हूँ. अभी श्याम मानवने हे चॅलेंज त्यांचं स्वीकारते किंवा नाही स्वीकारतेत हे आता बघणं तेवढंच महत्त्वाचं होणार आहे. आणि मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होतो मित्रांनो. आता बघायला लागेल आणि मीडियावर सुद्धा याची चर्चा चालू आहे. निर्मूलन समितीचे श्याम मानव यांना आव्हान देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. अत्यंत व्हायरल असा हा व्हिडिओ पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय की श्याम मानव यांनी अनेक बाबाबुवांना खरं तर आव्हान दिलेलं आहे. मात्र यावेळी धीरेंद्र शास्त्रींनी श्याम मानव यांना आव्हान दिल्याचं पाहायला मिळतंय. तसा एक व्हिडिओ धीरेंद्र शास्त्रींचा व्हायरल होताना पाहायला मिळतोय. हम नागपुर में ही है, मध्य प्रदेश में नहीं है, महाराष्ट्र में ही है. 1 घंटे के लिए नहीं है, 5 दिन के लिए है. कथा पंडाल लगा है, मंच लगा है, प्रदेश उनका, शहर उनका, मंच भी उनका, हम अकेले का है. तो किसी को कोई भी खुजली हो, कल दरबार लगना, चले आए. हमारे पास जो विद्या होगी, जो शक्ति होगी, हम उसका प्रस्तुतिकरण करेंगे. हम जादूगर नहीं है. हमें जो ईश्वर प्रेरणा देगा हम वो लोगों को मार्गदर्शन देंगे. वो आएंगे, उनको भी मार्गदर्शन देंगे. हम न आए तो हम उनके घर ना जाएंगे, शहर आ गए. कल ही रहेंगे, दरबार कल ही है कि हम सो जाए फिर कहो कि बाबा मिला नहीं. परसों हमें वापस भी जाना है, परसों नहीं, तो 30 को. तो फिर बाद में कह दें कि बाबा भाग गया. और एक और खबर कर देना, 5 ही दिन की कथा है, 7 की नहीं है कि कहें कि बाबा ऐसा हो गया. तो हम बाद की खाद नहीं चाहते, आज ही निपटा ले. बार उनके झंझट खत्म हो जाए, हमारे भी खत्म हो. एकंदरीतच आपण व्हिडिओ ऐकला, त्यातून आपल्याला कळतंय की धीरेंद्र शास्त्री यांनी खुलं आव्हान दिलेलं आहे की 5 दिवस मी महाराष्ट्रात आहे. अशा वेळी ज्यांना कुणाला यायचं आहे त्यांनी यावं, दरबारात यावं आणि काय आव्हान द्यायचं ते द्यावं. 30 तारखेपर्यंत मी आहे आणि इथून गेल्यानंतर मग बाबा पळून गेला असं काही जण म्हणतात. मात्र तसं व्हायचं नसेल तर 5 दिवसांच्या आत भेट घ्यावी असं आव्हान त्यांनी दिलंय. खरं तर त्यांनी श्याम मानव यांना हे आव्हान दिलेलं आहे. श्याम मानव जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आहेत आणि त्यांनी आतापर्यंत त्यांचा रेकॉर्ड जर आपण पाहिला तर अनेक बाबाबुवांना त्यांनी खुलं आव्हान दिलेलं आहे आणि त्यामुळे ते नेहमी चर्चेत राहतात. मात्र आता आपण पाहतोय की पहिल्यांदाच धीरेंद्र शास्त्री यांनी खरं तर श्याम मानव यांना आव्हान दिलेलं आहे. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतोय. म्हणून आता श्याम मानव त्यांचं आव्हान स्वीकारतायत का, त्यांच्याकडून कशा पद्धतीनं प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या एक ना अनेक वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहिलेले आहेत आणि जेव्हा केव्हा ते खरं तर महाराष्ट्रात येतात तेव्हा देखील काही अशा घटना घडत असतात ज्यामुळे ते चर्चेत असतात. आता देखील धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या काही वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत आणि त्यावरून सुद्धा एक वेगळा वाद आहे. मात्र याच सगळ्या दरम्यान त्यांनी आता थेट आव्हान दिलंय श्याम मानव यांना की श्याम मानव यांनी दरबारात यावं आणि त्यानंतर दोघांचा सामना होईल अशा पद्धतीचं हे वक्तव्य पाहायला मिळत आहे. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.